मात्र आमंत्रण दिले गेले अंजप संघाला। ज्या संघाची ताकदीचा विचार करायला गेला तर फलंदाजी आहे आणि ती फलंदाजीचा अगदी परिकष्टा करण्यासाठी सावले संघाने मात्र आमंत्रण दिले गेले अंजप संघाला। तुमची दावेदारी स्पष्ट इथे मात्र प्रस्थापित करा। त्याच्या विरोधात आम्ही मात्र चांगली फटकेबाजी करत असताना जितक्या धावा तुम्ही कुटाल तितक्या धावांच्या विरोधात एक धाव मात्र आम्ही एक्स्ट्राची करू आणि या शृंखलेमध्ये आम्ही मात्र पहिला सामना विजयी करू असं मात्र सांगून दिले सावले संघाने। परंतु त्यांच्या विरोधात विचार करायला गेला तर कर्जत तालुक्याचा संघ स्वर्गीय भास्कर दादा विलेवन संघ अंजप कर्जत तालुक्यातील नामवंत संघ का आहे कारण त्या संघामध्ये सिनियर प्लेयरची भरती तुम्हाला पाहायला मिळते। एकीकडे असेल मारुती माली आणि त्यांच्या समेत असेल संभाजी सर पतारे आणि त्यांच्याच समेत असेल नरेश दादा मिनविने आणि त्या संघाचा हार्ड हिटर कर्जत तालुक्याला त्या खेळाडूचं नाव सांगण्याची गरज नाहीये। अगदी 100 क्रमांकाची जर्सी ज्याची असते तो खेळाडू मात्र गुणवान खेळाडू अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज मात्र आणि त्या फलंदाजासाठी सर्व प्रेक्षक मात्र आजपर्यंत थांबून राहिलेत आणि तो फलंदाज मात्र खेळपट्टीवरती अगदी रवाना होतोय प्रवीण पथारे। अशी कुठली दिशा नाही का त्या दिशेने त्याचा फटका नसतो। अगदी ताकद त्याच्या मनगटात पाहायला गेलात तर चांगली ताकद पाहायला मिळते आणि त्याची साथ मात्र वारंवार कित्येक वर्ष देत असताना टायमिंगच्या जवळती उंची जरी कमी असली अनुभवाचा वापर करत असताना छोटा पॅकेट बडा धमाका मारुती माली ऑन द स्ट्राइक आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। अगदी विचार करायला गेला तर सर्व लीग मध्ये खेळत असताना अगदी आपली दावेदारी पेश केली आहे आणि नक्कीच अंजपचा 12वा प्रतिनिधी कुठे असेल तर इथे पोहोचले आमच्याकडे आहेत उजव्या बाजूला आहेत आणि मी विचार करत होतो सांगत होतो सर्व प्रेक्षकांना कोणती लीग सांगू नका त्या लीग मध्ये आपलं दावेदारी पेश करत असतो आणि कडावच्या अगदी एंट्रीलाच ज्यांचं स्पोर्टचं स्वतःच चांगला अगदी मी सांगून देत होतो परंतु अगदी परिचय करायचा कुणाचा हाच विचार मात्र मी करत होतो कारण तोडीस तोड एकामेका समोर इथे मात्र खेळाडू उतरले टेनिस क्रिकेट मध्ये अगदी शॉर्ट टर्म ओव्हरचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। सांगितलं होतं अगदी 10 ते 15 सेकंद झाले होते अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि त्यानंतर इथे मात्र अमरने मात्र आपली ताकद दाखवत असताना अगदी वेगाचा पुरेपूर वापर केला आणि पहिला दुसरा चेंडू मात्र वेगवान फेकला अगदी बुंद्यातला चेंडूचा वापर केला आणि मात्र बीट केला फलंदाज मारुतीला आणि पुणे शहापूरचा चेंडू इथे मात्र पुन्हा आपली दावेदारी पेश करत असताना आपली ताकद दाखवत असताना आपली टायमिंग दाखवत असताना मारुती माली इथे मात्र चांगली कामगिरी करत असताना दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती ठोकलाय तो चौकार। धाव संख्या जाऊन पोहोचले 3 चेंडू आधी 8 या संख्येवरती। आता मात्र जशाच तसे उत्तर देईल का अमर हा गोलंदाज अगदी युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट मध्ये स्वतःचा अमर स्पोर्ट अगदी कडावच्या इथे मात्र अगदी शरीरावरती चेंडू फेकला होता परंतु ज्याला भीती नाही तो फलंदाज नक्कीच मारुती मालीच्या चौथ्या चेंडूवरती खेळत असताना पुन्हा आलाय तो चौकार। अगदी 6 चेंडू मध्ये 6 चेंडू संपुष्टात आल्यानंतर नक्कीच मी संतोष सरांना संधी देईल तोपर्यंत कुठली गडबड करू नका आयोजक सर्व काही व्यवस्थित होईल। अगदी सावले विपक्षात चालू असलेला सामना अंजप 5वा चेंडू इथे मात्र लेट कट खेळला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये इथे मात्र संधी होती अमर या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती
धावाच्या स्वरूपात बाद करण्यासाठी ह्या संघाचा अंजप संघाचा मोठा फलंदाज प्रवीण पथारे याला अगदी या षटकाच्या अंती बीड संघाच्या आतिश रोटे याला सन्मानित केली जाईल। सर्व आयोजकांच्या लक्षात आहे शेवटचा चेंडू हातलत असताना पॉवर प्लेचा वापर करत असताना मारुती मालेने मात्र 5 चेंडू आणि 13 धावा मात्र संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात आणि शेवटचा चेंडू येथे मात्र खेळावा लागेल। प्रवीण या फलंदाजाला लॉंग ऑन क्षेत्रात येथे मात्र चेंडू येतोय अगदी मोठा फटका पंच आम्हाला सांगताय दोन्ही हात वर केलेत म्हणजे हा फटका असेल 6 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली षटकार। बीड संघाचा अष्टपैलू कामगिरी करण्याचा जो ज्याने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 14 धावा कुठल्या आणि पहिलं षटक फेकत असताना 2 विकेटची कमाई करून दिली बीड संघाला तो ठरला या सामन्याचा सामनावीर आतिश रोठे। संतोषजी भाला यांना विनंती असेल आपण सामन्याचा किताब द्यायचा जाऊया खेळपट्टीवरती या दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जाईल गोलंदाज ओमकारला आणि त्याच्या समवेत मात्र जोडलं जाईल या षटकासाठी ह्या परिसरातील गोड आवाज संतोष सर। यस धन्यवाद गणेश सर। विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला आणि पहिल्या षटकांती दाफलकाचा विचार जर केला गेला तर 19 धाबा दाफलकावरती ओमकार हा गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येतो या आणि बीड संघाचा कर्णधार कृपया आपण संपर्क साधा आयोजकांशी। ओहो ओमकार या गोलंदाजाचा पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅबल झाला चेंडूवर क्षेत्ररक्षक दूरवर येणार उचल फेक करणार तत्पूर्वी इथे एक धाव कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना प्रवीण पथारे बॅक टू पवलियन पहिला हात मात्र स्वर्गीय भास्कर दादा 11 संघाला दिला जातोय या तर आपण पाहू शकाल बंडाऊंच्या भूमिकेत संभाजी सर पथारे आपण पाहू शकाल स्ट्रायकर फलंदाज मारुती माली या वेळेस पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले दूरवरून क्षेत्ररक्षक दाबणार उचल फेक करणार तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट एक धावेच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलका भरती तर बीड संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा विनंती असेल हो यावेळेस अफलातून फटका कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढला चेंडू जाणार वन बाउंस सीमा पार यावेळेस संभाजी सर पथारे यांच्या बॅटमधून आला हा दर्जेदार चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात हो यावेळेस निरदाब
चेंडू मात्र हाताळला गेला ओमकार या गोलंदाजाच्या माध्यमातून. हो यावेळेस देखील बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी ओमकार या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय या. हो यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातो या. नक्कीच यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुलरंग बिटवीन द विकेट या 2 धावेच्या साह्याने धावफलक 27 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक दुसरे इथं संपलं गेलं. नक्कीच संतोष मला सांगावं लागेल, कारण ज्या पहिल्या षटकामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवरती माघार परतावं लागलं धावपच्या स्वरूपात प्रवीण या पथारे या फलंदाजाला, आणि ती चुकी मात्र इथे कुठेतरी दाखवत असताना परंतु बाल बचावले गेले संभाजी सर पथारे. अगदी दुसरी धाव चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी बाल बचावले गेलेत आणि 2 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोचलाय 27 या अंकावरती. अगदी सावले संघाच्या विरोधात मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. सावले संघाचा विचार करायला गेला तर गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातो, कारण पॉवर प्लेचा षटक अमर धुले आणि एकीकडे ओमकार धुले दुसरं षटक फेकत असताना अगदी चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु 2 षटकांमध्ये चांगली धावफलक इथे मात्र उभारली गेले अंजप संघाच्या माध्यमातून. अगदी परिकष्ट लावली जाते अंजप संघाच्या माध्यमातून. अजूनही उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाच्या वरती प्रहार चढवणार. इथे मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, तिथे मात्र मोठा फटका येणे मात्र अनिवार्य होता आणि तो फटका मात्र इथे फसलाय आणि इथे मात्र विकेट देऊन माघारी परतलाय मारुती माली. आणि मारुती मालीची मात्र इथे जागा भरून काढण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाची जर्सी परिधान ज्याने केले तो इथे मात्र खेळपट्टीवरती रवाना झालाय. अगदी पुनश्या टायमिंगच्या जोरावरती ज्याच्याकडे फटकेबाजी पाहायला मिळते. मनगटात ताकद जरी भरपूर असली तरी आणि फक्त ताकदीचा न वापर करता टायमिंगचा वापर मात्र इथे करतो तो फलंदाज रुपेश मात्र इथे खेळपट्टीवरती रवाना झालाय. अगदी चांगला यॉर्करचा चेंडू इथे मात्र 3रा गोलंदाज खेळपट्टीवरती रवाना झाला. गोलंदाज सागर इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा झटका देत असताना इथे मात्र माघारी परतावा लागेल रुपेश या फलंदाजाला आणि रुपेशची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती रवाना झालाय. ज्याने 11 क्रमांकाची जर्सी परिधान केले तो फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुभाष रठाडे. अगदी सुभाष रठाडे या फलंदाजाचा विचार करायला गेला. अगदी धावसंख्या चेस करत असताना शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू आणि 4 धावा किंवा 1 चेंडू आणि 6 धावा जर लागत असतील तर नक्कीच या कर्जत तालुक्यात या परिसरात ज्याचा मात्र विचार केला जातो तो फलंदाज डावखुऱ्या हाताचा, ज्याने कित्येक वेळा 1 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना त्या 6 धावा मात्र अंजप संघाला मिळून दिल्यात तो फलंदाज मात्र खेळपट्टीवरती रवाना. परंतु त्याच्या विरोधात गोलंदाज सागर मात्र कुठेही कमी नाही. अगदी बुंद्यातला चेंडू ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला संबोधला जातो तो चेंडू बुंद्यातला चेंडू म्हणजेच यॉर्कर प्रतीचा चेंडू मात्र सागरच्या माध्यमातून हाताळला गेलाय आणि शांत ठेवण्यास भाग पाडले सुभाष रठाडे या फलंदाजाला. आता मात्र 4थ्या क्रमांकाचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय ह्या अंजप संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा अंजप संघाचा संभाजी सर फतारे, ज्याने पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चौकार ठोकला होता
पुन्हा त्याच दिशेने इथे मात्र कव्हर क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना पुन्हा कार्पेटच्या साह्याने मिलून दिलाय तो चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 32-32 या अंकावरती. अजून या षटकातील 2 चेंडू उर्वरित अगदी चांगली कमबॅक करू दिलाय सागर या गोलंदाजाने, परंतु संभाजी सरांना मात्र थांबवण्यात आतापर्यंत यश आलं नाहीये. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी लॉंगऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे कुठलीही चुकी घडली नाही आणि तिथे मात्र एक धाव मात्र पूर्ण केली आणि एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 33 अंकावरती. अजूनही एक चेंडू उर्वरित, एक चेंडूच्या संपुष्टात किती धावा कमवून देईल सुभाष रठाडे. अगदी पुन्हा बुंद्यातला चेंडू होता, अगदी मिड विकेट मध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि तिथे मात्र एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होता, अगदी डेंजर झोन मध्ये धावत होता सुभाष रठाडे आणि तिथे मात्र दुसरी धाव पूर्ण केली आणि धावफलक जाऊन पोहोचला 35 या अंकावरती तिसऱ्या षटकाच्या संपुष्टानंतर. तर चला पंचाने थोडस स्पीड अप करा. तर यापुढील होणारा सामना तर मार्केवाडी वर्सेस शेलू दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. विनंती असेल मार्केवाडी आणि त्यांच्या विपक्ष असणारा शेलू संघ, कृपया दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. ओहो, यावेळेस चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. ओहो, यावेळेस चुका मात्र गोलंदाजाकडनं थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. कैलास हा गोलंदाज पहिला चेंडू मात्र स्पेस करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धाबा इथे कंप्लीट झाले. 2 धाब्याच्या साह्याने धावफलक. ओहो, यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याच्या वरती मात्र जोरदार प्रहार. चेंडू जाणार लॉंग ऑन रिझर्व मध्ये. षटकाराच्या साह्याने धावफलक 43 धाबा धावफलकावरती. हो, यावेळेस काय अफलातून झेल पकडला गेला एसटी रक्षकाच्या माध्यमातून. मात्र एक हातात झेल कॅरी केला गेला आणि इथे नवीन फलंदाज जगदीश यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संभाजी सर मात्र यावेळेस मैदानाच्या बाहेर येताना पाहत असाल आपण. मात्र हलकीशी एज लागली गेली आणि एसटी रक्षकाने मात्र झेल सुरेखरीत्या झेल देखील पकडला गेला. हो, यावेळेस
स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. फुलटो चेंडू होता आणि त्यावरती मात्र चेंडूला स्टॉप करण्याचं काम गोलंदाजानं केलं. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. हो यावेळेस पुन्हा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला मात्र पकडलं गेलं, स्टॉप केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कैलास या गोलंदाजाचा. हो यावेळेस खराब चेंडू. यस यावेळेस पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केले गेले. नो प्लस 1 अशा 2 धाव्याच्या साहाय्याने धावफलक 47 धावफलकावरती जोडल्या गेलेत. यापुढील चेंडू मात्र फलंदाजासाठी फ्री हिट आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सुभाष आणि त्याच्यासाठी मात्र यापुढील चेंडू फ्री हिट असेल. हो यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला ढकलून देण्याचं काम केलं गेलं होतं. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट, एक धाव्याच्या साहाय्याने धावफलक 48 धावफलकावरती 49 धावांचं टार्गेट मात्र ठेवलं गेलं या साबळे संघासमोर. नक्कीच ह्या तिसऱ्या सामन्यामध्ये या शृंखलेचा तिसरा सामना चालू असताना 24 चेंडू 49 धावांचा लक्ष्य मात्र सावली संघासमोर ठेवला गेलाय. आणि पहिल्या फेरीमध्ये किंवा पहिल्या इनिंगमध्ये विचार करायला गेलात तर सलामीला गेला होता प्रवीण आणि त्याच्या सोबतीने मारुती माली हा फलंदाज ज्याने पहिले 4 चेंडू फेस करत असताना चौकार हेटरीची कमाई मात्र करून दिली अंजप संघाला. आणि या शृंखलेची पहिली चौकार हेट्रिक ज्याच्या नावावरती कोरली गेली तो मारुती माली मात्र चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच्या मदतीने इथे धावफलक मात्र 48 धावांवरती जाऊन पोहोचलाय. संभाजी सरांचा योगदान चांगलं राहिलं आहे. अगदी 2 चौकार 1 षटकार त्यांच्यामधून पाहायला मिळाला. अगदी या हंगामातील या सीझनमध्ये चांगला फॉर्मात असलेले हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अगदी कधीतरी अगदी संघ अडचणीत असेल तर तिसऱ्या चौथ्या षटकासाठी त्यांचा पाचारण केला जातो. ते गोलंदाज मात्र करत असतात. परंतु आज फलंदाजीचा विचार केला गेला तर चांगली फटकेबाजी
त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता फलंदाजीच्या माध्यमातून सावली संघाचा विचार करायला गेलात. अगदी फलंदाजीच्या खेळपट्टीकडे रवाना होत असताना रोहिदास आणि अमर ही जोडी मात्र सावले संघाकडून पाहायला मिळते. आणि 100 क्रमांकाची जर्सी असलेला कर्जत तालुक्यातील नामवंत खेळाडू, अगदी सर्वांच्या परिचयाचा आवडता खेळाडू प्रवीण पथारे मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. का माझ्या नावाचा डंका मात्र इथे पेटवला जातो ते मात्र इथे दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, परंतु दुसरा चेंडू मात्र खेळायला मिळाला नाही. अगदी धावबाच्या स्वरूपात मात्र माघारी परतला. या संघाचा हार्ड हिटर आहे. एखादा खेळाडू ॲटिट्यूड दाखवत असताना नक्कीच चांगला असता. मी दुसरी धाव घेणार नाही, अगदी माझ्यावरती जबाबदारी आहे धाव करण्याची, परंतु मारुतीवरती विश्वास दाखवला आणि इथे मात्र धावाच्या स्वरूपात माघारी परतला होता. पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून फेकत असताना अमरच्या विरोधात मात्र माफी असावी रोहिदासच्या विरोधात मात्र फेकला गेलेला हा चेंडू यॉर्करचा वापर मात्र करत असताना जोरदार आफेत देखील केली गेली होती. पंच मात्र तटस्थ आहेत, चांगले गुणवान पंच या शृंखलेला लाभले गेले आणि घर बसल्या थेट प्रक्षेपण मात्र या युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला क्षेत्ररक्षक आधी सिनियर प्लेयर मारुती मालीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट हिट मात्र चेतनच्या माध्यमातून 9 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला. अगदी गरज नसताना मात्र डायरेक्ट हिट केला होता, तिथे मात्र तोटा झाला असता, परंतु इथे मात्र सावली संघाचे दोन्ही खेळाडू मात्र सांगत आहेत अगदी मापक धाव संख्या आहेत. अगदी रजनी सजने खेळतोय, परंतु अगदी वातावरणामध्ये थोडासा बदल झाला आहे. कुठेतरी मंद प्रतीचा वातावरण आहे, परंतु गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची, फलंदाजी आम्ही तितक्या ताकदीची करू असे दाखवत असताना काही गरज नाहीये. थर्ड अंपायर आमच्याकडे उपलब्ध आहेत प्रेक्षकांच्या रूपात, व्हॉलेंटियरांच्या रूपात. कुठल्याही संघाला इथे मात्र आम्ही तोटा करून देणार नाही संघाचा, परंतु इथे मात्र वाटा उचलला जातोय रोहिदासच्या माध्यमातून. दुसरा चेंडू फेस करत असताना इथे मात्र घनगती प्रहार अमरच्या विरोधात पाहायला मिळतोय. येतो तो षटकार, षटकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र 8 अंकावरती. आता मात्र चांगला चेंडू, चांगली लेनचा वापर केला जातोय प्रवीणच्या माध्यमातून. एक षटकार खाल्ल्यानंतर, एक दुहेरी धाव खाल्ल्यानंतर 2 चेंडू मध्ये 8 धाव संख्या खर्च केली होती, तिथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून देतोय अंजर संघाला. आता मात्र पुन्हा तोच टप्पा पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला मात्र रोहिदासच्या माध्यमातून पटकावलं गेलंय. दुसरी धाव संख्या जोडणार का धाव संख्येवरती? धावफलकावरती मात्र पुन्हा 2 धाव संख्या जोडण्यात यश मिळाले रोहिदास या फलंदाजाला. अमर मात्र अगदी शब्बासकी देत असताना, वाहवा करत असताना, गरज आहे तुझ्या अशाच खिलीची. चौथा चेंडू फेस करत असताना तू 10 धावा जोडल्यात, अजूनही उर्वरित 2 चेंडू आहेत. प्रवीणच्या विरोधात एखादा मोठा माल्टी हिट फटका, माफी असावी, एकच चेंडू उर्वरित आहे. अगदी या एक चेंडूवरती जर मोठा माल्टी हिट येतोय तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सावले संघ. परंतु जर विकेटची कमाई करून देतोय, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती मिळेल 1 धाव आणि 1 धावेच्या मधून धावफलक 11 अंकावरती. तर गोलंदाजी ट्रॅकवर विचार केला तर मारुती माली नक्कीच या बेलीचं व्यक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं मात्र दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. तर यापुढील होणारा सामना शेलू
आणि मार्केवाडी दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या. हो मारुती माली हे पहिला चेंडू मात्र स्पेस करत असताना यावेळेस शतरक्षक बंबल आणि चेंडू जाऊन पोहोचला मात्र सीमा पार. चुका मात्र शतरक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावरती मात्र सावली संघाला त्याचा फायदा मात्र मिळाला गेला आणि चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकाचे 5 चेंडू शिल्लक. अजूनही भरपूर धाब्यांची गरज मात्र अशीच फटकेबाजी करावी लागेल साबली संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. हो यावेळेस पुन्हा क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न देखील झाला गेला होता मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस चुका आणि त्यावरती मात्र मिळाले 4 धाबा. वाईट प्लस 4 अशा 5 धाबा. 5 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलं या 20 या धावसंख्येवरती. मात्र स्लिप क्षेत्ररक्षकाने देखील थोड्याशा चुका केल्या गेल्या आणि त्याचा मोबदला मात्र सावली संघाला मिळाला गेला. हो यावेळेस सूर्यकुमार यादव सारखा चेंडूला मात्र भिरकाम दिला गेला. रोहिदास या फलंदाजाने काय फटका होता, अफलातून फटका आणि चेंडू जाऊन पोहोचला लॉंग लेग रिजन मध्ये. षटकाराच्या साह्याने धावफलक 26 धाबा धावफलकावरती. अजून या षटकाचे 3 चेंडू मात्र उर्वरित शिल्लक आणि त्यांच्या वरती पाहायचं या. ओहो यावेळेस कबर शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलं. चेंडू मात्र शतरक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू जाणार 1 बाउन्स सीमा पार. हा देखील आहे तो रोहिदाच्या बॅटमधून एक चौकाराच्या साह्याने धावफलक 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या रोहिदासच्या माध्यमातून. नक्कीच सावली संघाच्या फलंदाज रोहिदास चांगली फटकेबाजी मात्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 30 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 14 चेंडू आणि 19 धाबांची गरज. यावेळेस पुन्हा कबर शतरक्षकाच्या डोक्यावरना चेंडूला खेळून काढलं. शतरक्षक मात्र तिथे तैनात. थोडासा बंबल झाला होता त्या दरम्यान मात्र एकच धाब इथे घेतली गेली आणि एक धावेच्या साह्याने धावफलक 31 धावा धावफलकावरती. अजून या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस स्ट्राईक अँड फलंदाज अमरला आपण पाहू शकाल. हो यावेळेस देखील कव्हर ड्राईव्ह फटका त्यावरती शतरक्षक मात्र तैनात. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट एक धावेच्या साह्याने धावफलक 32 धावा धावफलकावरती. तर 32 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. तर शेलू संघाचा कर्णधार आणि मार्केवाडी संघाचा कर्णधार कृपया विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. हो यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला त्यावरती एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र एकच धाव
आणि एक धाबेच्या साह्याने धावफलक 33 धावा धावफलका भरती. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर संभाजी सर पथारे यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर व्यक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं तिसरं षटक घेऊन आले तर ओहो यावेळेस फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं क्षेत्ररक्षक तैनात आणि चुका इथे स्वर्गीय भास्कर दादा इलेवन संघ अंजप यांच्याकडून मात्र चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा पार. चौकाराच्या साह्याने धावफलक 37 धावा धावफलका भरती जोडल्या गेल्यात. तर शेलू संघ आपला निर्णय कळवा. ओहो यावेळेस फटका चांगला आहे मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील इथे रोहिताच्या बॅटीचा अंत. तर शेलू संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय इथे घेतला गेलाय आणि मार्केवाडी संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. तर हा सामना संपल्यानंतर लगेचच मार्केवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि विनंती असेल शेलू संघाला आपली सलामीची जोडी तैनात ठेवायचे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण स्टेजच्या बाजूला येऊन उभे राहा. नवीन फलंदाज यावेळेस ओमकार. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बडे मिया छोटे मिया अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. छोटे बंधू मोठे बंधू. हो यावेळेस खराब चेंडू. एक अवंतर दाबे आणि धावफलका भरती 38 धावा धावफलका भरती जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज ओमकार. स्ट्राइक एंड ओमकार. नॉन स्ट्राइक एंडला आपण अमरला पाहतोय. छोट्या मोठ्याची जोडी. ओहो यावेळेस ओमकार आणि वनबाउंस. यस चौकार. यावेळेस चौकार जेल होता आणि साधा सोपा जेल मात्र इथे जमिनीला दान केला गेला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. चौकाराच्या साह्याने धावफलक 42 धावा धावफलका भरती. हो यावेळेस निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी संभाजी सरांकडनं मात्र पाहायला मिळाली. मागच्या चेंडूवर देखील विकेट झाला असता नक्कीच क्षेत्ररक्षकाने थोडासा चुका मात्र केल्या गेल्या आणि त्याच्या बदल्यात मात्र सावळे संघाला 4 धावांची कमाई मात्र मिळाली गेली. हो यावेळेस यावेळेस षटक क्रमांक 3 इथं संपलं गेलं. येणारे 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. आता मात्र सावळे संघाला स्ट्राइक एंड फलंदाज अमर. नॉन स्ट्राइक एंडला ओमकारला आपण पाहतोय. चला विलंब करू नका. पंच सामन्याला सुरुवात करा. तर व्यक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं मात्र 4थं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुभाषला आपण पाहू शकाल. येणारे 7 चेंडू 7 धावेची गरज. चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राइक एंड फलंदाज अमर. पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी.
आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. अमर स्ट्राईक अँड फलंदाज. ओहो यावेळेस चांगले क्षेत्ररक्षक ना पाहायला मिळाल्या मारुती माली यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान मात्र उचलफेक करणार तत्पूर्वी 1 धाव इथे कंप्लीट झाले. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 6 धाव्यांची. 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. स्ट्राईक इन फलंदाज ओमकार. एखादा मोठा फटका मात्र सावली संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. पाहायचं या ओमकार देखील एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्यामध्ये देखील क्षमता. पाहायचं या एखादा मोठा फटका येतोय का. ओहो यावेळेस क्रॉस द लाईन फटका. चेंडू निर्धाव. यावेळेस रोमांचक सामना आपल्या बेटीला. नक्कीच 3 चेंडू आणि 6 ची गरज. ओहो यावेळेस नो मॅन लेन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू मागे क्षेत्ररक्षक. मात्र क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू गेला जाणार लॉंग लेग रिजन मध्ये. हा येतोय ओंकारच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला. या 47 धावा धावफलकावर. येणारे 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 2-2चं समीकरण. येणारे 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. स्ट्राईक इन फलंदाज ओमकार. ओहो यावेळेस अतिशय रोमांचक सामना आपल्या भेटीला आपल्या आला. या 2 चेंडू 2 धाव्यांची गरज होती मात्र यावरती हा निर्धाव चेंडू. आता मात्र येणारा 1 चेंडू 2 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल पाहायचं या. एक चेंडू 2 धावेची गरज. ओहो यावेळेस इथे स्वर्गीय भास्कर दादा 11 अंजप संघ विजय होते. विजय संघाच्या अभिनंदन. पराभूत संघाचं गोडस कौतुक. सामना मात्र 2 चेंडू 2चा होता मात्र सलग 2 चेंडू मात्र इथे निर्धाव.